महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे गुळाची लापशी। रेसिपीकडे वळण्याआधी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। वळूया रेसिपीकडे। इथं आपण लापशीसाठी 250 ग्रॅम रवा घेतला आहे, 200 ग्रॅम गूळ घेतला आहे, बदाम घेतलेत, काजू घेतलेत, विलायची घेतली आणि साजूक तूप घेतले। तुम्ही बघू शकता इथे मी कढई तापत ठेवली आहे। आता आपण रवा भाजून घेऊया। हा रवा मी घरी काढलाय गावापासून। घरी म्हणजे गहू वलवले आणि दळून आणले गिरणीतनं, त्याचा रवा काढलाय। तुम्ही हवा असेल तर मार्केटमधून आणू शकता जाड रवा। आता आपण भाजून घेऊया। हा रवा फास्ट गॅसवर भाजायचा आहे। मार्केटमध्ये लापशीचा रवा मागितला तरी मिळतो। आता आपण तूप टाकूया। आधी 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचा फास्ट गॅसवर, नंतर तूप टाकायचं। तीन चमचे तूप टाकले, मग पोहे खायचा। नंतर गॅस स्लो करायचा। आधी 5 ते 7 मिनिटं तूप टाकल्यावर 5 ते 7 मिनिटं असं 10 मिनिटं रवा भाजायचा आहे। आधी फास्ट गॅसवर भाजा, नंतर स्लो गॅसवर भाजा तूप टाकल्यानंतर। बऱ्याच जणांना गोडाचे प्रकार आवडतात, त्यात आहे। इथं कढई तापत ठेवली। आता आपण 6 चमचे तूप घालूया। पोहे खायचे 6 चमचे तूप। 1 2 3 4 5 आणि 6 तूप टाक। गॅस स्लोच राहू दे। आपण इलायचीची फोडणी देऊया। इलायची ठेचून घेतली, तुम्ही असं सोलून आतले दाणे फक्त काढू शकता, नसते मी साखर सगळं टाकले। आता आपण काजू बदाम परतवून घेऊया। थोडेसे सुरीने बारीक तुकडे करून घ्या। ही लापशी खायला खूप छान लागते। ज्या वाटीने तुम्ही रवा घ्याल किंवा ग्लास वगैरे काही घ्याल
त्यात 1 वाटी रवा आणि 2 वाट्या पाणी अशा पद्धतीने ओतायचे. मी या मापाने घेतलं. 1 ग्लास ओतलाय. एक वाटी रवा घ्याल तर 2 वाट्या पाणी. इथं मी गूळ सोडलाय. पाणी उकळून झालं आणि गूळ सोडलाय. गूळ किसून त्याचा पण माप दाखवतो ना काय होतं. स्लो गॅसवर गूळ वितळून घ्यायचा आहे. पूर्ण गूळ त्यानंतर बघू. आता मग रवा टाकून घेऊया. अशा पद्धतीने रवा टाकायचा आणि स्लो गॅस करायचा. अतिशय सुंदर कलर दिसतोय, तुम्ही बघू शकता. पाच ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तुम्ही बघू शकता इथे आपली गुळाची लापशी तयार आहे. एकदा हा लापशी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.